श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जरा विचार करा. गेल्या काही वर्षापासून तुम्ही मेहनत करत आहात, पण अपेक्षित यश हातात येत नाही. अनेक कामे अर्धवट राहिली आहेत, पैशाची चिंता आहे आणि मनामध्ये सतत एक प्रश्न आहे, माझा चांगला काळ नेमका कधी येणार? तर मकर राशीच्या जातकांसाठी जून 2026 ते डिसेंबर 2026 हा काळ अनेक बाबतीत टर्निंग पॉईंट ठरू शकतो. या 7 महिन्यात काही लोकांना करिअरमध्ये मोठी संधी मिळेल, काहींना आर्थिक स्थैर्य मिळेल, तर काहींच्या आयुष्यात नातेसंबंध आणि आध्यात्मिक प्रगतीची नवीन सुरुवात होईल. मात्र या काळात काही चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा हातात आलेली संधी देखील निसटू शकतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही प्रभावी उपाय देखील सांगणार आहे, जे तुमच्या भाग्याला अधिक बळ देऊ शकतात. मकर राशीचा स्वामी शनी आहे. 2026च्या या कालखंडात शनी तुमचा पराक्रम, धैर्य, प्रयत्न आणि संवादाशी संबंधित क्षेत्रावर प्रभाव टाकत आहे. याचा सरळ अर्थ असा की नशिबावर अवलंबून राहून काही मिळणार नाही, पण मेहनत केली तरी यश निश्चित मिळेल. जून महिन्याच्या सुरुवातीला गुरुग्रह महत्त्वपूर्ण स्थितीमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे अनेक मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदलाची सुरुवात होऊ शकते. ज्या लोकांना गेल्या काही काळापासून अडथळे, विलंब किंवा निराशा अनुभवावी लागली आहे, त्यांना आता हळूहळू परिस्थिती बदलताना दिसेल. जून ते ऑगस्ट दरम्यान नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या वरिष्ठाकडून कौतुक होऊ शकते. ज्या लोकांना प्रमोशनची वाट पाहावी लागत होती, त्यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल होऊ शकते. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात असाल तर एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. सुरुवातीला ताण वाटेल, पण याच जबाबदाऱ्या पुढे जाऊन तुमच्या प्रगतीचे कारण ठरतील. सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगले पर्याय मिळू शकतात. मात्र कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. ज्या योजना अनेक महिन्यापासून अडकल्या आहेत, त्या आता पुढे सरकू शकतात. भागीदारी व्यवसायात सावधगिरी आवश्यक आहे. सर्व व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा. ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया, यूट्यूब, ई-कॉमर्स, फ्रीलान्सिंग आणि टेक्नॉलॉजी क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकते. नवीन ग्राहक वाढतील, ब्रँड व्हॅल्यू वाढू शकते. डिसेंबरपर्यंत व्यवसायात अपेक्षेपेक्षा चांगली वाढ दिसू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ आधीपेक्षा चांगला आहे. ज्या लोकांवर कर्जाची ओझे आहे, त्यांना कर्ज फेडीचे मार्ग मिळू शकतात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल. गुंतवणूक करताना मात्र भावनेपेक्षा विवेक वापरा. जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात मोठे आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य राहील. अचानक धन लाभाचे काही योग देखील तयार होत आहेत. जुनी अडकलेली रक्कम परत मिळू शकते. कौटुंबिक संपत्ती किंवा मालमत्तेशी संबंधित विषयामध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. स्पर्धा परीक्षा, सरकारी परीक्षा, बँक, MPSC, UPSC किंवा इतर शैक्षणिक क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांनी सातत्य ठेवले तरी यश मिळू शकते. मन विचलित होण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया आणि अनावश्यक मनोरंजनापासून थोडे दूर राहणे फायदेशीर ठरेल. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अभ्यासाचे चांगले परिणाम मिळू शकतात. प्रेमसंबंधामध्ये संयम आवश्यक आहे. छोट्या गैरसमजामुळे मोठे वाद होऊ शकतात. जोडीदाराचे मत ऐकून घेणे आवश्यक आहे. अहंकारामुळे नाते खराब होऊ शकते. ज्या लोकांचे लग्न ठरण्यात अडथळे येत होते, त्यांना या काळात चांगले प्रस्ताव मिळू शकतात. विवाहात लोकांनी संवाद वाढवावा, एकमेकांना वेळ द्यावा, लहान-सहान गोष्टीवरून वाद टाळावे, तर वैवाहिक जीवन अधिक सुखकर होईल. घरातील वातावरण बऱ्याच प्रमाणात सकारात्मक राहील. मात्र वडिलांशी संबंध विशेष जपावेत. त्यांच्या सल्ल्याचा फायदा होऊ शकतो. भावंडांशी संबंध सुधारतील. कौटुंबिक कार्यक्रम किंवा शुभकार्यांचे आयोजन होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. तुमच्या मताला लोक महत्त्व देऊ लागतील. आरोग्याच्या बाबतीत मोठी समस्या दिसली नसली तरी दुर्लक्ष करणे योग्य नाही. मानसिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमित चालणे, योग, प्राणायाम याचा फायदा होईल. पचनसंस्था आणि सांधेदुखीशी संबंधित त्रास काही लोकांना जाणवू शकतो. वेळेवर झोप घेणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. या 7 महिन्यामध्ये तुमचा आध्यात्मिक प्रवास अधिक मजबूत होऊ शकतो. देवदर्शन, जप, ध्यान, पूजापाठ याकडे आकर्षण वाढेल. अनेकांना जीवनाचा खरा अर्थ समजण्याची प्रक्रिया सुरू होईल. नकारात्मक विचारापासून दूर राहण्याची प्रेरणा मिळेल. आत्मिक शांतता वाढेल. जून ते डिसेंबर 2026 मधील महत्त्वाचे महिने. जूनमध्ये नवीन सुरुवात, नवीन संधी मिळतील. जुलैमध्ये आर्थिक सुधारणा होईल आणि कामात प्रगती मिळेल. ऑगस्टमध्ये संवाद आणि संबंधांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. सप्टेंबरमध्ये करिअरमध्ये मोठा निर्णय घ्याल. ऑक्टोबरमध्ये धन लाभाचे संकेत आहेत. नोव्हेंबरमध्ये कौटुंबिक आनंद मिळेल. डिसेंबर वर्षाचा सर्वात समाधानकारक आणि फलदायी काळ आहे. विशेष उपाय आहेत. मकर राशीच्या जातकांनी खालील उपाय श्रद्धेने करावेत. दर शनिवारी शनी देवाची पूजा करावी. ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिचराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गुरुवारी ओम ग्राम ग्रीम ग्रौं सह गुरुवे नमः या मंत्राचा जप करावा. श्री गणेशाची नियमित पूजा करावी. पक्ष्यांना दाणे आणि मुंग्यांना साखर मिश्रित पीठ टाकावे. गरजू, वृद्ध आणि असहाय्य लोकांची सेवा करावी.
काळे तीळ आणि उडीद डाळ शनिवारी दान करावे. मित्रांनो, जून ते डिसेंबर 2026 हा मकर राशीसाठी मेहनतीचे सोने करणारा काळ ठरू शकतो. ग्रह तुम्हाला संधी देणार आहेत, पण त्या संधीचे यशामध्ये रूपांतर करण्यासाठी सातत्य, संयम आणि योग्य निर्णय आवश्यक असतील. जे लोक हार न मानता पुढे जातील त्यांच्यासाठी 2026चे शेवटचे 7 महिने आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरू शकतो. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.